प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरुणी बुद्धिदयाराध्य मोरेश्वरा प्रियलंकापुरी पुण्यभूमी पवित्रा तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्रतया ठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी श्रीरामचंद्राय नमः इंद्रजित जाता मेघपृष्ठी हनुमान याची न सांडी पाठी निर्दळावया महाकपटी उठा उठे पावला. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, भगवान रामचंद्र प्रभूंचे परमभक्त असणाऱ्या लक्ष्मणाचं आणि राजा रावणाचा कपटी मुलगा असणाऱ्या इंद्रजिताचं जबरदस्त युद्ध सुरू झालेलं. रणभूमीच्या ठिकाणी लक्ष्मण आवरणारच नाही, आपला निभाव लागणार नाही हे लक्षात आल्यानंतर मेघाच्या पृष्ठभागावर लपून लक्ष्मणाला मारावं यासाठी मेघपृष्ठावरती इंद्रजित लपला. परंतु हनुमंतानं लक्ष्मणाला हातावर घेतलं, खांद्यावर घेतलं आणि इंद्रजिताचा पाठलाग करताय. करावया इंद्रजिताचा घात लक्ष्मण घेऊन या हातात वेगे वाढला हनुमंत मेघापर्यंत साटोपे. इंद्रजिताचा घातच करावा याचा साटोप हनुमंतालाय आणि त्यासाठी हनुमानजींनी लक्ष्मणाला हातावरती घेतलं आणि नभोमंडळामध्ये जात आहे. वानर सैन्या समवेत तळियासता शरणांगत छळणे इंद्रजित करी घात रक्षणार्थ कपी योजे. वानरांसहित तळियसता शरणागत खाली आहे आणि वानर खाली आहे. लक्ष्मणाला घेऊन इंद्रजिताला मारण्याचा आवेश आहे, परंतु युद्धामध्ये आक्रमण आणि संरक्षण या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. वानर खाली आहेत, त्या वानरांचं रक्षण झालं पाहिजे म्हणून हनुमानजी काय युक्ती करतात. विभीषण लक्ष्मण आणि समस्त वानर गण लोम तुटोने दी जाण अंगवान पहा माझे. हनुमंतानं सांगितलं, विभीषणा आणि सर्व वानरांनो लक्षात घ्या, आपल्या दिंडीमध्ये आल्यानंतर केसाला सुद्धा धक्का न लागू देण्याची जिम्मेदारी आपली आहे. उगच म्हणत नाहीत महाराज, साधू संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे. हनुमंतानं सांगितलं, तुम्ही घाबरण्याचं काम नाही. इंद्रजिताला तर दामटू मारणार, परंतु तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही असं बोलताय. उच्चाच्या कोड्यात वानरांनी शरणांगत बैसोनिया समस्त वज्र कवतात राखिले. विभीषण असणारा शरणागत आणि सर्व वानर हनुमंतानं मोठा शब्दाचा गराडा घेतला आणि त्या गराडामध्ये जसे खोप्यात चिमणी अशा पद्धतीत राम नामाची चिवचिव करणारी वानर बजरंग बलींनी सुरक्षित केले असं सांगताय. कडे हनुमंत करावया इंद्रजिताचा घात खवळला रणात तोही व्रतांत अवधारा. इकडं हनुमानजी त्या ठिकाणी इंद्रजिताचा घात करण्यासाठी खवळले. कशा प्रकारे इंद्रजिताला मार देतात ऐका. ठाण मान धनुष्यबाण कपी कराग्री लक्ष्मण अंगी आदळता दान इंद्रजित पूर्ण हडबडीला. ठाण मान आणि धनुष्यबाण अंकपी होय कपी कराग्री लक्ष्मण. हनुमंताच्या हातामध्ये बसलेल्या लक्ष्मणाचं ठाण मान आणि हातामध्ये आहे धनुष्यबाण.
इंद्रजितानं बघितलं म्हणला ज्याला हनुमंतानं हातात धरलंय ती आपलं नरड दाबल्याशिवाय राहत नाहीये. इंद्रजित अतिशय हडबडला, घाबरला. काय करतोय का? ऐसेनी आला पहा येत घेऊन आला हनुमंत ते दे कोणी इंद्रजित तळी कापता ती धाक. बापरे म्हणला हे हनम्या आला म्हणला. लट 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 इंद्रजित कापू लागला. आत्ता वाचू देत नाही. काय से बापुड्या लक्ष्मण निधडी कपेची अंगवण मदसी करावया रणानीला आपण सोमित्र. अरे म्हणला कशाचा हनुमान कुणा माफ करा कशाचा लक्ष्मण म्हणला कुणालाच ऐकत नव्हतो. पण हे शिपुटवाला आमच्या मुळाला लागले म्हणला. काय करावं लागल? हा बलवान असणारा हनुमान आहे. यानं जमिनीवरचा लक्ष्मण इथपर्यंत आणला. गम्य पूर्ण ते माझे गुप्त स्थान तेही आणला लक्ष्मण वैरी पूर्ण हनुमंत. सूर नराला अगम्य असणार, कुणाच्याच बापाला कळणार नाही अशा प्रकारच्या ठिकाणी येऊन बसत असतोय म्हणला. पण कुणाच्याच बापाला कळत नसल, पण हनुमंताला कळाल्याशिवाय राहत नाही. आणि हा बवा मला जित सोडित नाही. इंद्रजितासी म्हणे लक्ष्मण सांडोनी पळाला शिरण कपटे करावे छळण हेची अंगवण तुझ पास आहे. इंद्रजिताला लक्ष्मण महाराज बोलू लागले म्हणले रणांगण तर करायच्या थापा मारतोस आणि रणभूमीच्या ठिकाणाहून पळतोस पळपुट्या. फक्त रणभूमीच्या ठिकाणी कपटाच्या जीवावर आजपर्यंत अनेकांसमोर गेलास. आता तुला मारल्याशिवाय राहणार नाही. इंद्रजिंतीला मनविसी सेके संग्रामी पळसी लाज नाही तुझसे येऊनी लपसी दुर्गमी. बिनलाजच्या इंद्र मारला धरला जिंकला म्हणून पाट्या लावलास आणि रणभूमीच्या ठिकाणी मी हातात धनुष्य घेतल्याबरोबर पळालास. इंद्र मनविसे हनुमंताचा निज धर्म दुर्गम ते आमा सुगम करता करी संग्राम इंद्रजित परम निखंदिला. लक्ष्मण महाराजांनी सांगितलं अरे म्हणला आमच्या धर्माचा अध्यक्ष हनुमान आहे आणि हनुमंताचा निज धर्म काय हो दुर्गम काज जगत के जेते. दुर्गम ते आम्हा सुगम आणि तुझ्या सारख्याच्या तर नरडरे म्हणला दाबल्याशिवाय आम्ही राहत नाही. उठ असेल हिम्मत तर करून दाखव पटांगण. वर्मी खोंचला निशाचर काही न देववे उत्तर सजोनियाचा पशर युद्धा सत्वर मिसळला. वर्माच्या ठिकाणी त्या ठिकाणी लक्ष्मणाचे शब्द लागले. हिम्मतच नाही महाराज, बोलायला चान्स नाही, पळायला वाट नाही, मार खाल्याशिवाय पर्याय नाही. म्हणला मेलो तर मेलो आलय नशिबाला. करावयार न सम्मुख चालिला लक्ष्मण धनुष्या वाहून या गुण निर्वाण बाण सज्जिलय. इंद्रजिताला खवळलं, हातामध्ये धनुष्य घेतला. बलवान भगवंताचा बंधू असणारा लक्ष्मण सज्ज झालेला. एक गज एक केसरी एक नर एक नरहरी एक मुरु एक मुरारी ऐशिया परी मिसळल. एक सिंह एक हत्ती एक नर एक नरहरी एक मरु एक मूर आहे. अशा प्रकारच्या दोन धूर युद्ध करता. एक सर्पारी एक त्रिपुर एक त्रिपुरारी एक शंभरारी ऐशिया परी मिसळलय. सर्प आणि गरुडा सारखे
एक त्रिपुर एक त्रिपुरारी एक शंभरासुर आणि प्रद्युम्नासारखे मिसळले म्हणता. दोघांचे हे शरजाळ सुटता व्यापिले अंतराळ बाणी खिळले भूतळ दोघे चपळ लघु हसते. दोघांनी सन 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 खन 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 बाण सोडायला सुरुवात केली. जमिनीवर आकाशात सगळीकडे बाणच बाण. हे रहिरांचा प्राणांत करावया खवळल्या अत्यद्भुत वर्मे कोरमे घात पात घाय हानीत लघु वेग. एकमेकांचा घात करण्यासाठी टपलेले आहेत. त्या ठिकाणी वर्म जाणून घात करतात. दोघे वीर संग्राम श्रेष्ठ शस्त्रास्त्र वेते हाती वरिष्ठ दोघे वीर भट सुभट रणसन्निष्ठ साटोपे. हो एक भट आहे तर दुसरा सुभट आहे. दोघे वीर संग्राम श्रेष्ठ रणसन्निष्ठ एकमेकांच्या समोर साटोपाण युद्ध करतात. दुर्धर बाण लक्ष्मणे केले तृणा समान सुमित्राचे शरदारुण सर्वांगी पूर्ण खडतरले. इंद्रजिताचे बाण सुटले खडतर अशा प्रकारची राक्षसाची बाण आहे. त्या ठिकाणी लक्ष्मणाच्या शरीरावरती खडतरले अशा प्रकारे सांगू लागलेले आहेत. भयानक चालू न करताच गेलं. जेवी तृणांकुरा गिरीवर तेवी बाणी खिळा निशाचर सर्वांगी वाहे रुधिर इंद्रजित थोरा हडबडिला. तृणाचे अंकुर होय. डोंगरावर गवत आणि त्याच्यावर दवबिंदू पडावेत एवढ्या संख्येनं बाण एकमेकांवर टाकतात. इंद्रजिताचे शौर्य शक्ती शस्त्रास्त्र रवन उत्पत्ती लक्ष्मणे नेले भस्मांती संग्रामी ख्याती लावणे. इंद्रजितानं जेवढे बाण सोडले होते लक्ष्मणानं भस्मांत केले. संग्रामाच्या ठिकाणी ख्याती करतात. हो मित्र योद्धाती दारुण सम्मुख भिडता घेईल प्राण त्याशी करावया छळण मांडिले विज्ञान कपटाचे. राक्षस अवलादीवर गेलं महाराज. त्याची हिंमत नाहीये. 2 मिनिट रणांगण करेपर्यंत लक्ष्मणानं पळता भुई थोडी केली. त्याच्या लक्षात आलं सुलट्या पोतीत हे आपल्याला ऐकत नाही. उलट पुस्तक काढलं महाराज त्यानं. म्हणला कपट केल्याशिवाय जमणार नाही. काय करतो ऐका. रथ सारते न बोगत स्वय संग्रामी करोणी गुप्त अदृश्य गती बाणविंधीत अतर्क्य घात संग्रामे. आकाशामध्ये रथ सारथी सगळंच अदृश्य केलं आणि अचानक लपू लपू कुत्र्यासारखं बाण मारू लागलेला. मारावया विभीषण गुप्त गती विंदी बाण हनुमान नित्य सावधान सांडिले छेदून पुछाग्रे. इंद्रजित त्या ठिकाणी टपून लपून छपून बाण मारू लागला. हनुमान म्हणल्यावर तुझा बाप रे मी. त्या ठिकाणी शेपटाच्या गोंड्याने इंद्रजितानं सोडलेले बाण हनुमानजी तोडतात. लांगुल वज्र कवचा आत हनुमंते राखिले स्वस्थ न चले विभीषणासी घात तळमळीत इंद्रजिता. हनुमंतानं शेपटाचा खोपा केला होता. खोप्यामध्ये दिंडीतले वारकरी ठेवले होते महाराज. होय. आयऱ्या गैऱ्याच्या दिंडीत जायचं नाही. बलवान असणाऱ्या बजरंग बलीनं सर्व वानर सेना फक्त सोबत राहून जय श्रीराम म्हणायचं काम आहे महाराज. होय. युद्ध करायला दोघच आहेत. बाकीचे कुठे आहेत. खोप्यात आहेत. सगळे शेपटाच्या खोप्यात आहेत. इंद्रजिताची हिंमत नाही हनुमंताच्या शेपटाकडे वाकडं बघायची. हनुमंताचा शेपटाचा गोंडा इंद्रजिताची बाण तोडतोय. मुख्य वैरी हनुमंत त्याचा करावया निपात सारथी धाविन्नला गुप्त गदा घात हनावया. इंद्रजिताचा सारथी म्हणला आपला खरा शत्रू हा हनुमान म्हणला. काय करावं लागेल म्हणलं यानं. मालकाच्या पाठीला कातड ठुलं नाही.
मागचा मार खाल्लेला जिरला नाही तवर मार खाला मालक बी उठलाय म्हणला. पण आपापला खालय त्याचं नीट करण्यासाठी काहीतरी करावं म्हणून मोठी गदा घेतली आणि इंद्रजिताचा सारथी हनुमंतावर सरसाव गदा हनिता तोरबळे घाये गदा झाली रांगोळी सारथी आदळला भुतळी आती तळमळे अघात नवीन नियुक्ती केलेली होती. होय होय. अशोकवनाच्या ठिकाणी मार खातानाचा सारथी मेलता हे नवा होता, याला माहितीच नाही. वज्रदेही असणाऱ्या हनुमंताच्या देहावर गध्यानं गदा मारली. गदा मारल्याबरोबर गदा चूर झाली. सारथ्याचा हात उखळला पडला. हनुमंत हनितालात सवेग सारथी झाला गुप्त पळवणे गेला रतात भाग्य प्राणांत वाचुकला. हनुमंताला गदा मारली. गदा चूर झाल्याबरोबर हनुमंताला दणकन लाथ देणार म्हणेपर्यंत पळालं, रथात बसलं, वाचलं म्हणला. मारावया हनुमंत सारथी होणी गेला गुप्त लक्ष्मण झोंबला संग्रामात करावया घात सारथ्याचा. हनुमंताला मारायला आलेला सारथी पळालेला लक्ष्मणानं बघितला, म्हणला तू आमच्या हबपच्या अंगावर येतो का म्हणला. होय तुला घरी जाऊ देत नसतो. लक्ष्मण महाराजांनी बाण हातात घेतला. सारथ्याकडे बघतात काय करतात ऐका. लक्ष्मण आणि हनुमंत दोघे शोभले रणात इंद्रजिताने केला छळनार्थ तोही वृत्तांत अवधारा. होय, रामचंद्र प्रभूंचे परमभक्त असणारे दोघं रणभूमीच्या ठिकाणी खवळले. एक बजरंग बली आणि दुसरे लक्ष्मण. आणि योद्धा समोर आहे इंद्रजित. इंद्रजिताने विचार केला, इंद्राला जिंकणं सोपं आहे म्हणला, ते पोतीला येत नाही. पण हे पोतीवाले लागले म्हणला, आता माझी कथाच करतील. होय, आता मला जगू देत नाहीत म्हणला. काहीतरी उलट पुराण वाचतो, काहीतरी करतो, विचार करतोय. रथ घडघडे पश्चिमे से वारु हिंसते उत्तरे से बाण विंदित दक्षिणे से करे पूर्वे से सिंहनादा. बघा हे किती विचित्र राक्षस आहे. पूर्वेला त्या ठिकाणी रथ आणि पश्चिमेला चमकतोय, वारू दक्षिणेला हिंसतोय आणि हा आवाज उत्तरेला करतोय आणि बाण तिसरीकडेच मारतोय. अशा प्रकारचा पुरुषार्थ कपटी इंद्रजित संग्रामात काही केल्या नवे अभिव्यक्त लक्ष्मण होता चिंताग्रस्ततेने हनुमंत शोभला. लक्ष्मण चिंता करू लागले, म्हणले बाण मारायचंय पण शत्रू दिसत नाही. इंद्रजित व्यक्तच होत नाही. आवाज तिकडं काढतोय आणि इंद्रजित इकडं आहे. घोडा तिकडं दिसतोय आणि रथ तिकडं दिसतोय. विचार केला लक्ष्मणानं. हनुमान म्हणले, जय श्रीरामच्या दिंडीत आल्यानंतर विचार सगळा आमच्याकडे सोडायचा. ती सगळी जिम्मेदारी आमची. हनुमंताला राग आला आणि काय करता तळपता कासे रता कळीला वारू वेसे छळणे पळणे सिंतरावयासे कपे पुष्टेसे चाले ना. पळणाऱ्या रथाला शेपटानं आड टाकला महाराज गोंड्यानं, धरला गचकन. म्हणला चमकतो सोय, पळतो सोय. रथ आकळला आणि कसल्याच प्रकारचं रथाचं पळणं बंद झालेलं आहे. काय करतो गुप्तत्वे गगनात विद्युत प्राय जो तळपे रथ तो पुच्छाग्रे बांधोनी हनुमंत केला अभिव्यक्त संग्रामे. इंद्रजित्या कुठं पाळणार आहे महाराज. विजय सारखा रथ चम 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 इकडं करत होता, तिकडं करत होता, तिकडं करत होता. हनुमंतानं शेपटात बांधला. म्हणले आता गती रोधक नाही, गती स्टॉप आहे. गती बंद केली. इंद्रजिताचा रथ चमचम चमचम एकाच ठिकाणी चमकू लागला. म्हणला इंद्रजित म्हणला
काही खरं नाही. खुंटले इंद्रजिताचे छळणे, खुंटले रथाचे पळणे, खुंटले अभिचारिक करणे, खुंटले जाणे यज्ञ वाटा. यज्ञ वाटात जाणं खुंटलं, इंद्रजिताचं कपट खुंटलं, रथाचं पळणं खुंटलं. आता पर्याय कुठले राहिलेत का मरणाशिवाय? कारण हनुमंताच्या डिक्शनरी राक्षसासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे मरणे. वा. दुसरा पर्याय देतो त्याला हनुमान म्हणत जाऊ नये महाराज. आणि त्याच्यामुळं हनुमंताच्या नजरेला पडला म्हणजे मेला, एवढीच राक्षसाची व्याख्या आहे. हनुमान म्हणले इंद्रजित्या तुझं काम झालं. खुंटले दशमुखा देखणे, खुंटले लंके माझी जाणे, खुंटले जीवितेसे जीने ऐसे करणे कपी पुछा. हनुमंताच्या शेपटानं इंद्रजिताला असं केलं. कसं? म्हणला म्हाताऱ्याचं तोंड बघाय भेटत नाही रे बाबा, खुंटले लंके माझी जाणे. वा. आणि एवढ्यावर भागलं का? खुंटले जीवितासी जिने. राक्षस म्हणून जगूच देत नाही आणि भजन केल्याशिवाय सोडतच नाही, त्याला हनुमान म्हणत जावं. राक्षसाला मारून मुक्त करतो आणि सज्जनाला नुक्ती खाऊन मुक्ती. वा. तुमचा आमचा थाटच वेगळा महाराज. रामायणाला जायचं, नुक्ती बी खायची मुक्ती बी घ्यायची. हो, मुक्तीची चिंता नाही, मागलिया जन्मा मुक्त झालो. फक्त हनुमंताच्या संगतीत आलं पाहिजे. इंद्रजित म्हणला बापरे वाचू देत नाही. मुख्य वैरी हनुमंत इंद्रजित वज्र घाय हानीत वज्र भंगोनी लचके हात मग कुंठत संग्रामे. वळणच थांबवलं. इंद्रजित कुत्र्यासारखा कातवला, मला कटकन टनकन वज्र हाणलं. वज्राचे टनकन तुकडे झाले. इंद्रजिताचा हात उकळला, म्हणला याच्या नादीच लागणं अवघडे. माझाई निज वज्राचा घात करिता मुख्य हनुमंत त्यासी न चले घात पात इंद्रजित अति दुःखे. इंद्रजित म्हणला हे मुख्य वैरी आहे ना, म्हणला याला काही केलं तर काहीच होईना झालंय. माझं वज्र तुटून गेलं पण याचा केस तुटत नाही. काय कुंटली यज्ञ वाट कुंटले लंकेची निज वाट देखणे ठेले दशकंठ पुच्छाग्रे स्पष्ट बांधला. यज्ञ वाटाला जाऊ शकत नाही, तो निष्ठू शकत नाही, लंकेत जाऊ शकत नाही. म्हणला मरणाशिवाय पर्याय नाही. मोकळा असता माझा रथ तरी मी जातो हातो हात हनुमंत बांधिलो ये तरण प्रणांत कपी पूछा. रथ असता तर गेलो असतो, कोण्यात नॉलीत लपून बसतो असतो. म्हणला पण यानं रथ शेपटात बांधलाय, काय करू? इंद्रजित होता चिंता मग्न येरीकडे लक्ष्मण सज्जोनिया धनुष्यबाण झाला पण आला पण संग्रामा. इंद्रजित चिंतेमध्ये लक्ष्मणानं हातात धनुष्य घेतला. म्हणले थांब इंद्रजिता. अनुलक्षोणी निशाचर उपहासे बोले सौमित्र संग्राम शिळाती गंभीर वाक्य खडतर अनुवाद. राक्षसा संग्रामशील अति खडतर. दलिंद्रा म्हणला युद्ध करायचे माणसं मारायचे म्हणतात ना, आणि 1 मिनिट उभं राहायची लायकी नाही तुमची. इथं पळतो तिथं बघू म्हणले, आता कुठं पळतो ते. वीर शूर मिरविशी ख्याती शेकी लपस्या व्यक्ती संग्रामशील हे छळनोक्ती कपट मूर्ती महापापे. लाज वाटत नाही रे म्हणला. वीर आहे शूर आहे म्हणून म्हणून नावा पुढे लिहितोस आणि नाली नालीत पळतोस. हराम. हे बघा राक्षसाला मऊ भाषा, ते अमृताचे कल्लोळ नसते, इथं फक्त खपकेचे कल्लोळ असतात महाराज. लातो के भूत बातों से नहीं मानते. कपट मूर्ती असणारा संग्रामाच्या ठिकाणी
छळण करणाऱ्या पाप्या थांब. ऐसे बोलोनी आपण रथ छेदावया जान बाण घेतला ते दारुण अनिवार्य. अशा प्रकारे त्या ठिकाणी लक्ष्मणजी बोलले आणि काय रथ छेदावया जान दारुण अशा प्रकारचा बाण हातात घेतला आणि लक्ष्मण महाराज काय करतात. छेदावया इंद्रजिताचा रथ बाण कनकपत्री सुशोभित प्रताप ते झग त्याचे करावया निवारण इंद्रजित विंदे अमित बाण परितो अनिवार्य दारुणानुप्रमाण ढळेना. इंद्रजित वरची घ्या. त्यात छेदावया इंद्रजिताचा रथ बाण कनकपत्री सुशोभित प्रताप तेजे धगधगीत स्वयं विंदित सौमित्र. इंद्रजिताचा रथ छेदण्यासाठी बाण कनकपत्री सुशोभित प्रताप तेजे धगधगीत. लक्ष्मणानं बाण काढला इंद्रजितावर सोडता. त्याचे करावया निवारण इंद्रजित विंदे अमित बाण परितो अनिवार्य दारुणानुप्रमाण ढळेना. इंद्रजित बाणांचं निवारण करण्याचा प्रयत्न करतोय पण लक्ष्मण अनुप्रमाण ढळत नाही. चहुमानाचा मारती कोणी आणि वार इंद्रजित सांडिता रहवर चारी वारू मारिले. 4 बाण लक्ष्मणानं सोडले. इंद्रजित पळाला. त्या ठिकाणी 4 घोडे मारले. वारू पडताच क्षते सवेग मारावया वसारते सौमित्रे बाण सजिला शिते साटोपव्रते सन्नद. घोडे मारल्याबरोबर हातात लक्ष्मणानं दुसरा बाण घेतला. सारथी मारण्यासाठी सज्ज आहे. इंद्रचा पासमान चाप बाण सजिला काळ कल्पदे कोणी सारथ्या महाकंप कपटानुरूप छळ छद्मे. महाराज नालायकाचा सारथी महानालायक होत ते बी. इंद्रजिताच्या सारथ्याच्या लक्षात आलं लक्ष्मणानं बाण हातात घेतलेला आहे. काय करून जीव वाचवावा विचार कर. सारथी माया लघु लागवे सवेग जव पळोनी जावे तव कपी पुच्छे बांधिला पाहे ढळून लाहे सर्वथा. माया केली. लपून पळायचा प्रयत्न केला. महाराज लपून पळायचा प्रयत्न केला. हनुमान म्हणले हम जय श्रीराम वाले जान से कसम से कहते हैं छोडेंगे नाही. पळणाऱ्या सारथ्याचं टंगड करकटून बांधलं आणि काय करतात. कपी पुच्छ हात पायी बांधले हे दिसत नाही ढळोनी दिठाईच्या ठाई केले काही लक्षेना. हनुमंताचं शेपूट बांधलेलं बी दिसत नाही ना अजिबात सोडित नाही. काय करू सारथी बाबा. पाताळे रिगता कपी पुच्छ उडी जे वरता सवे गागाशी गुप्त होता वाजते माता पुच्छाग्र टोले. सारथी पाताळात जाऊ लागला तरी टंगड धरायचं आणि वरी वाढायचा. वरी जायला गेला की टणकण डोक्यात त्या ठिकाणी शेपूट वाजू लागलं. मला टनटन टनटन खाली लक्ष्मणाचा बाण घेऊ सरला त्याचा प्राण सारथी पडता ती दान करी रुदन इंद्रजिता. वर जाऊ देत नाही खाली जाऊ देत नाही तोपर्यंत लक्ष्मणाचा बाण लागला. सारथी मेला. इंद्रजित म्हणला बाबो होता सारथ्याचा घात माझा बुडाला पुरुषार्थ ऐसा इंद्रजित तळमळीत दुःखाभिभूता अति दुःखे. इंद्रजित अतिशय दुःखी झाला. म्हणला असला सारथी पुन्हा कुठं मिळणार आहे म्हणला. कारण सगळं सारथ्याच्या जीवावर असतं बरं का. होय जीवनात सारथी महत्वाचा. वा वा सारथ्यासाठी पार्थासारखं राहावं वा. मग सारथी मिळतो महाराज. आणि कसा सारथी तो शारंग धरू अशा पद्धतीचा सारथी पाहिजे. पण मूर्खाचा सारथी महामूर्ख लक्ष्मणानं मारला. इंद्रजित रडतोय. गेली वाडी व गेले वीर्य गेली शक्ती गेले शौर्य गेले संग्राम औदार्य रणी धैर्य न धरवे. इंद्रजिताची रणभूमीच्या ठिकाणी धनुष्य घेण्याची हिंमत होत नाही. म्हणला सारथी मेला.
धैर्य गेलं, पुरुषार्थ गेला, सर्वस्व गेलं. सारथी महत्वाचं आहे मला, त्याच्याशिवाय हालताच येत नाही. नाही. आणि आता लक्ष्मणा इंद्रजिताला हालणंच बंद आहे. गोष्ट लक्षात घ्या. हो. रामचंद्र प्रभू पळत्याच्या पाठीमाग लागत नाहीत, सांगण्यापुरतं बरं आहे. पण रामचंद्र प्रभू कसल्याच राक्षसाला जगू देत नाहीत. आता हे कुठं लपून बसलं होतं महाराज, किती पळायचा प्रयत्न करू लागलं, चौ बाजूनं बांधलं आणि बांधू बांधू मार देण्याचा उपक्रम जोरात सुरू आहे. दाटल दारुण अश्रुधारा स्रवते नयन इंद्रजित होता दिनवदन वानरगण उल्हासते. भरपूर दुःख झालं, जगाला दुःखी करणारा गौरू लागलं महाराज, मोठमोठ्यानं रडू लागला. इंद्रजित रडत असताना वानरांना दुःख वाटलं का? अहो तुम्ही आम्ही वानर आहेत. कोणते नर? वानर. वा, नर. रामाचं भजन करतात ते वानर, हो. आणि रामाच्या विरोधात जातात ते दलिंदर. आणि असे दलिंदर रडत असतील तर विश्व कल्याण होतं. आणि जगाचा शत्रू रडतोय हे पाहून जगाचे मित्र असणारे वानर सुखावतायत. हा रामायणाचा सिद्धांत आहे. आणि गोष्ट लक्षात घ्या, सिद्धांतच परिपक्व असतो आणि त्या सिद्धांताचंच अनुकरण केलं पाहिजे. वानर करताय. इंद्रजित होता दुःखाभिभूत वानर वीरजय समस्त तीही भंगिला त्याचा रतनामे गर्जत स्वानंद. इंद्रजित दुःखानं अभिभूत झाल्यानंतर वानर त्या ठिकाणी राम नामाच्या गर्जना करू लागले. आणि गर्जना करत 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 त्या ठिकाणी इंद्रजिताच्या रथाचे तुकडे तुकडे केली. गर्जता ते कोणी थोर वानर शोभला इंद्रजित दुर्धर रणी मारावया सोमित्र दुर्धर्षर वर्षाता. स्पंदन करत रडत असणाऱ्या इंद्रजिताला जय श्रीरामच्या गर्जना ऐकल्यानं त्याचं डोसकच खवळलं महाराज. त्याला ते सहन होत नाही आणि वानरांना तो सहन होत नाही. दोन्ही जातीवंताचं लक्षण आहे. जातीवंत राक्षसाला जय श्रीराम सहन होत नाही आणि जातीवंत जय श्रीराम वाल्याला राक्षस सहन होत नाही. दोघं सुद्धा खवळले. इंद्रजित हातात धनुष्य घेतलाय, काय करतोय का? त्याच परी सोमित्र क्रूर बाण वर्षे घोरांदर दोघे विराती दुर्धर येरा येर नाटोपते. त्याच पद्धतीमध्ये इंद्रजितासारखाच क्रूर लक्ष्मण झाला आणि इंद्रजितावर बाण हेर येरांचा घ्यावा प्राण धगधगीत विंदित बाण बाणासवे धाव घेऊन हानी ते दान वज्र मुष्टे. येरावरती बाण सोडतायत, एकमेकांच्या अंगावर जाऊ लागले, दन दन बुक्क्या मारतात. आणि ताची वज्र मुष्टे दुजा ओपे कोपराटे घाये मूर्छित पाडी सृष्टीवीर जगजेटे संग्रामे. एकानं बुक्की घातली की दुसऱ्यानं कोपर खणखण हाणायचा मला, तिसऱ्यानं दणकन पाठीत बुक्की द्यायची. अशा प्रकारे दोघे उसळती मापळी दोघे भिडती अंतराळी दोघे उतरोणी भुतळी शरदाळी वर्षात. सुद्धा टणकन आकाशात उडी मारायची, दणकन एकूण एकाला बुक्क्या मारायच्या, पुन्हा खाली यायचं, पुन्हा धडका मारायच्या, युद्ध करतात. दोघे जण विंदिता बाण बाणी संपूर्ण केले रणरणी नाटोपे लक्ष्मण इंद्रजिता पण विचारे. दोघं सुद्धा बाण मारू लागले. बाणाच्या वर्षावात लक्ष्मण आपल्याला कसाच ऐकत नाही. इंद्रजितानं विचार केला. वज्र कवची लक्ष्मण त्यासी न भेदिती बाण लल्लाट देशवर बस्थान विद्या पण ती बाणे. इंद्रजिताने विचार केला, बाण मारून फायदा नाही, वज्र कवच घातलेला लक्ष्मण आपल्याला आवरत नाही. मग कपाळाच्या ठिकाणी वज्र नव्हतं, या ठिकाणी काय नव्हतं? चिलखत नव्हतं, अंगत्राण नव्हतं. राक्षसानं कच्ची बाजू बघितली आणि 3 बाण लक्ष्मणाला मारतात. ब्रह्मांडे भेदिताचे बाण मूर्छित पडिला लक्ष्मण काही नाटवे पैस्फुरण आपण विसरला. ब्रह्मांडा
मध्ये कपाळात बाण लागल्याबरोबर लक्ष्मणजी मूर्छित पडले, काही समजत नाही. विकळ दे कोणी लक्ष्मण त्याचा सवेग घ्यावा प्राण इंद्रजित रोमावळे वर्षामित बाणाती दारुण साठोपे. लक्ष्मण विकळ पडल्याबरोबर इंद्रजितानं त्या ठिकाणी 10 पट 100 पट बाण टाकायला सुरुवात केली. म्हणला मारावं. सौमित्र वीरा महाबळे औट कोटी रोमावळी ऐसा खिळला बाण जाळी पडे धरातळे मूर्छित. सौमित्र महाबलवान वीर 3.5 कोटी लक्ष्मणाच्या शरीरावरच्या केसांना पुरतील एवढ्या बाणांचा वर्षाव इंद्रजित करतोय. सर्वांग भेदताचे शरे हनुमंताच्या हातावरी मूर्छा दाटली सौमित्रे निशाचरे देखी दे. सर्वांग त्या ठिकाणी बाणानं भरलं का हो माय बाप हो. तुम्ही आम्ही पोळ्या खाव्या म्हणून, नाही तर एक राजाचा मुलगा होता, त्याला काय कमी होतं, होय काय कमी होतं. आजकाल एखाद्या धसकटीयाच्याला बी म्हणलं रामायणाला चलते म्हणजे मला काय कमी वे काय येडा धंदा. होय अहो राजाचा मुलगा आहे, ब्रह्मांडाच्या बापाचा भाऊ आहे, परंतु हे विश्व सुखी व्हावं म्हणून केसात बाण होता, रोमात राम होता. त्या रोमात शत्रून शर मारला महाराज. लक्ष्मण हनुमंताच्या हातावर मूर्छित पडलेला आहे. काय करतो इंद्रजित ऐका. इंद्रजित गरजता पण रणी पाडीला लक्ष्मण आता मारिता विभीषण याचा प्राण कोण राखे. लक्ष्मणजी मूर्छित पडल्याबरोबर इंद्रजित म्हणला मारला रे लक्ष्मण, आता विभीषणाला कोण वाचवतय म्हणतोय. विभीषणाचा निज प्राण इंद्रजित घेऊ पाहे आपण ऐसे ऐकता वचनाले स्फुरण सौमित्रा. विभीषणाला मारतो असं इंद्रजित म्हणतो तोपर्यंत रोमात बाण होते, पण सावध झाला. होय कारण शरणागता शरण्य मीची कोण. होय शरणागता शरण्य हे लक्ष्मणानं ब्रीद साच करून दाखवलाय. लक्ष्मण म्हणजे काय हलका संत नाही महाराज. केसात बाण असताना सुद्धा हातात धनुष्य घेतलं कुणासाठी, शरणागतासाठी. तुम्ही आम्ही काय यावं, शरण यावं महाराज. कारण शरणागताला काय नाही, मरण नाही. अशा प्रकारचा विचार करू ना लक्ष्मणजी सज्ज झाले. तेही देहाचे विकळता ते दवडोनी सत्वावस्था राखावया शरणांगता होय उठता सौमित्र. देहाला आलेली विकळता ते दवडोनी सत्व अवस्था, सत्व अवस्थेला दूर केलं. कारण सत्व अवस्था काय सांगते, विकळता असेल तर आराम करावा, परंतु दूर केलं महाराज आणि शरणागताच्या रक्षणासाठी सज्ज झालं. श्रीरामाचे नाम स्मरता पळाली देहाची विकळता राखावया शरणांगता होय उठता सौमित्र. जय श्रीराम बोलल्या बरोबर विकळता गेली. हातात धनुष्य घेतलं. लक्ष्मणजी काय करता. सावध श्रीराम उठविता देही सोनी विदेहता तरी राखावया शरणांगता होय उठता सौमित्र. देहात असून विदेह अवस्थेवर असणाऱ्या लक्ष्मण सावध होऊन सज्ज आहे. शरणांगता वज्र पंजर तो हा सत्य सौमित्र चापवानेशी सत्वर महावीर उठला. शरणागतासाठी वज्र पंजर असणारा लक्ष्मण हातात धनुष्य घेऊन सज्ज आहे. माझी दे कोणी विकळवृत्ती भयन धरावे जिती मागे न सरावे मारुती हे मी तुझ प्रती मागतो. हनुमानजींना त्या ठिकाणी सांगितलं लक्ष्मणजींनी मी विकळ आहे म्हणून मागं सरकायचं नाही. इंद्रजी त्या मेलाच पाहिजे. मागे सरता युद्ध स्थिती सूर्यवंशाप कीर्ती माझी बुडाली शौर्य शक्ती यश कीर्ती रामाचे. आपण जर मागे सरकलो तर सूर्यवंशाचा अपमान होईल आणि माझ्याकडून हे होणं शक्य नाही. तिळभरी मागे सरणे हिचे आवासी गावणे मागे सरोणी जीवे जिने त्याहून मरणे वरिष्ठ. जरी मागे सरकलो तर हा उणेपणा घेऊन जगणं सूर्यवंशाचं लक्षण नाही. ऐकोणी सौमित्राचे बोलणे हनुमंत जीवे प्राणे त्यासी करीत असे लिंबलोणे शौर्य गुणे
संतोष लक्ष्मणाचं बोलणं ऐकलं हनुमंतानं लिंबलोन केलं, कारण असा भक्त होय रोमात बाण असताना सुद्धा रामाची शान राखण्यासाठी सज्ज आहे. काय शान आहे महाराज, म्हणून लक्ष्मण श्रीरामाची जान आहे. महाराज भगवंताची आन बान शान लक्ष्मण आहे. उग कपाळ पडून लक्ष्मणासाठी रडला नाही हो. तुमच्या आमच्याकडे बघायला तयार नाही, कारण आम्हाला देवाची आठवण नाही. आम्ही बंगल्यात झोपी जातो गावातलं रामायण बंद असताना, आपल्याला लाज वाटत नाही. परंतु लक्ष्मण रामाची शान राखण्यासाठी आता धनुष्य घेऊन सज्ज आहे. हनुमानजी निंबलोन करतात अशा दृष्टाला घाई झाली ही जर्जर धैर्य न सांडी सौमित्र तेने विस्मित वानर विस्मित वीर हनुमंत. होय, अशा भक्ताला दृष्ट लागू नये होय म्हणून हनुमंतानं लिंबलोन केलं. कारण दक्षिणा भादराची दृष्ट लागल्यास रामराज्य कसं येईल. लक्ष्मणाला लक्ष्मण येतो. सर्व वानरांना आश्चर्य वाटू लागलं, हनुमंताला आश्चर्य वाटू लागलं. काय आवेश आहे. पाठीसे घालोनी शरणांगत करावया इंद्रजिताचा घात खवळला काळ कृतांतरण प्राणांत सौमित्र. शरणागताला पाठीला घालून इंद्रजिताचा घात करावा म्हणून काळ कृतांतासारखे लक्ष्मणजी खवळले. ललाटी लागता तीन बाण सौमित्र पडिला मूर्छा पण सवेची होता सावधान कैसे चिन्ह शोभाता. कपाळाला 3 बाण लागल्यामुळे मूर्छित पडलेला लक्ष्मण सावध झाल्यानंतर कशा प्रकारची चिन्ह आहेत ऐका. हस्तके लागता तिने बाण व्यथान मानी लक्ष्मण रणी दिसे शोभायमान त्रिशंगी जान पर्वत. त्रिशंगी जान पर्वत, त्या ठिकाणी 3 बाण लागल्यानंतर सुद्धा व्यथान पावे लक्ष्मण. एका पर्वतावर 3 शिखर असावेत किंवा एकाच मंदिराला 3 शिखर असावेत, अशा प्रकारचा लक्ष्मण. महाराज कपाळात बाण घुसलेत हो कपाळात. पायात काटा पोमडला तर माणसं 1760 कारण सांगतात. पण रामराज्य तुम्हाला काही चने फुटाण्यावर आलं वाटलं होय. पण तुम्ही आम्ही दक्षिणेच्या तूप खाण्याच्या धंद्यामध्ये सगळं घालाय बसला. असं करू नका. लक्ष्मणाकडून शिका. जीव रामासाठी द्यायचा. रावण सुतरणोन्मत रणी खवळला मदोन्मत त्यासी मयूर पिच्छांकित बाण विंधित सौमित्र. रावणाचा मुलगा असणारा इंद्रजित रणानं उन्मत्त झाला होता. रणी खवळला मदोन्मत त्यासी मयूर पिच्छांकित. मोराच्या पिच्छासारखी पिसाऱ्यासारखी बाण लक्ष्मणजी इंद्रजितावर सोडतात. तरु पर्वता परी तैसे बाण सुवर्णपत्रे शोभी सोबती लक्ष्मणाचे शिरे संग्रामगिरी डुल्लत. संग्रामगिरी डुल्लत. रणभूमीच्या ठिकाणी एवढे बाण लागले होते महाराज की एखाद्या डोंगरा एवढ्या झाडाला फुलं लागावेत आणि ते झाड डुलावं. तशा प्रकारे लक्ष्मणजी जय श्रीरामच्या नावावर डुलू लागले. मयूर पिच्छांकित शरांगी रुतलया पार पिच्छा पसरोणी नाचे मयूर तेवी निशाचर शोभत. लक्ष्मणानं मोराच्या पिसाऱ्यासारखी बाण सोडले. इंद्रजिताला सुद्धा तेवढंच घायल केलंय. त्याच्यामुळं पिसारा फुलवून मोर नाचावा तसा इंद्रजित डुलतोय. लागता सौमित्राचा बाण इंद्रजित शोभला दारुण घेऊनी दोघां पाचही निर्वाण बाण रणी लक्ष्मण विंदिला. एवढे लक्ष्मणाचे बाण लागल्यानंतर राग आलेल्या इंद्रजितानं 5 बाण हातात घेतले लक्ष्मणावरती सोडतो. घात पात वर्मस्त लघु लागवे घाय देत घाय घाय निवारित दोघे उन्मत रणरंगी. घात पात वर्मस्त एकमेकांना मारण्यासाठी जबरदस्त प्रयत्न परस्पर घाय देत दोघे झाले रुद्रोक्षित तैसे किशुंक वसंतात तैसे शोभत रणरंगे. एकमेकांना दन दन
बुक्या मार शस्त्र मार मारून मारून रक्त बंबाळ झाले जसे वसंतात पळस दिसतात. मारणे आपण निर्वाण युद्धाचे दारुण काढून वरदाचे बाण घ्यावया प्राण विंदिते. एकमेकांचा जीवच घ्यावा याच्यासाठी वरदाची बाण घेऊन विंदाण करतात. घ्यावया लक्ष्मणाचा प्राण यमदत्त वरद बाण इंद्रजित सज्ज आपण अति निर्वाण संग्राम. लक्ष्मणाचा जीवच घ्यावा म्हणून यमानं दिलेला बाण इंद्रजितानं हातात घेतला. इंद्रजिते दे कोणी निज प्राणांत मग निर्वाणा घातला हात वरद बाण यमदत्त स्वयं सज्जित संग्रामे. इंद्रजित म्हणला मला हे मारल्याशिवाय राहत नाहीत म्हणून यमाचा बाण काढला. यमदत्त वरद बाण रणी शत्रुता घ्यावा प्राणायचे त्याचे वरदान निवारण असे ना. यमाचा बाण यम म्हणजे मरणच म्हणतात नव लोक. म्हणला ज्याच्यावर सोडलं तो मरतो म्हणून बाण हातात इंद्रजितानं घेतला. इंद्रजित सज्जिता दुर्धर बाण स्वयं सावध लक्ष्मण स्वप्रदत्त कुबेर बाण सज्ज आपण साठोपे. स्वप्न दत्त कुबेर बाण इंद्रजितानं यमाचा बाण घेतला आणि लक्ष्मणानं धनाचा बाण घेऊन काय करता. लक्ष्मणे नग्न देखता सीता विकल पण उपदे चित्ता काम कुबेर एकात्मता स्वप्नावस्था वरदोक्ते. माय बापांनो लक्ष्मणे नग्न देखता सीता अन विकल्प नुपजे चित्ता. म्हणून काम आणि कुबेर एकात्मता गोष्ट लक्षात घ्या. स्वप्नावस्था वरदोक्ती लक्ष्मणाचा तो अधिकार. ज्यावेळेस रामचंद्र प्रभू स्नानाला गेले होते त्यावेळेस माता सीतेचं वस्त्र उडालं होतं आणि गुह्य स्थान लक्ष्मणानं बघितल्यानंतर सुद्धा ज्याचं चित्त चळलं नव्हतं आणि हीच गोष्ट कुबेरा बाबतीत झाली होती. भगवान शंकर आणि माता पार्वती वनविहार करत असताना त्यांना बघितलं पण कुबेराचा डोळा गेला होता. लक्ष्मणाला काही झालं नाही कारण या अतिशय उच्च भक्तीच्या ठिकाणी असणारा भक्त जो श्रीरामाचं हृदय नाही सर्वस्व त्या लक्ष्मणाला स्वप्न अवस्थेमध्ये कुबेरानं दिलेला वरदबाण त्या ठिकाणी. कारण इंद्रजिताला जिंकायचं आहे त्यामुळं इंद्रियावर असणारा इंद्रजिताला जिंकू शकत नाही. म्हणून इंद्रियांचं शमन दमन केलेला अहोरात्र अखंड रामाच्या भजनानं दाटूग असणारा भक्त लक्ष्मण आणि त्याला कुबेरानं दिलेला बाण इंद्रजिताला मारण्यासाठी सज्ज करत आहे. कामे दिदला निष्काम बाण छेदक स्थूळ लिंग कारण कुबेर वदला वरदान जय संपूर्ण पावसे. कुण दिला हा बाण कुबेरानं आणि कामानं. कारण रामरूपी धन असणाऱ्या लक्ष्मणाला कामाची बाधा होत नाही म्हणून दोघांनी प्रसन्न होऊन बाण दिलेला होता. कामे दिधला निष्काम बाण. भक्त कसे असतात निष्काम असतात म्हणून छेदक स्थूळ लिंग कारण. कुबेराच्या बाणानं काय काय छेदलं जातं. स्थूळ लिंग कारण ही काय देह आहे. देह एकदेशीयत्वाचं लक्षण. जे एकदेशी आहेत त्यांना परदेहाचं आकर्षण निर्माण होतं. परंतु जे सर्व व्यापक असणाऱ्या परमात्म्याची भक्त आहेत त्यांना तो बाण मिळाला कुबेराचा आणि कामाचा. त्यामुळं ते संपूर्ण जगतात यशस्वी होतील अशा प्रकारचं वरदान दिलेलं आहे. ज्यावरी योजिसी हा बाण त्याचे करील निर्दळन कुबेर वदे वरदान झाला लक्ष्मण जाग्रते. एवढ्यातच ज्यावरी योजिसी हा बाण कुबेरानं वरदान दिलं तू ज्याच्यावर बी टाकशील तो नक्की मरेल. एवढ्या तात्काळ प्रसंगामध्ये कुण बाण दिलेला आहे. मागची पुण्याई हो. ज्याच्यावर कामाचा आघात होत नाही असा निष्काम भक्त आणि त्याचा पांडुरंग दास. दास म्हणून कुबेर युद्धाच्या ठिकाणी आला
लक्ष्मणाला जागृतीत स्वप्न पडलं आणि स्वप्नात कुबेरानं वरदान दिलं. हातातला बाण हातात घेतला आणि लक्ष्मणजी इंद्रजितावर सोडता. वर बदला स्वप्न स्थिते तो बाण उरलासे जागृती इंद्रजितासे लावावया ख्याती तोची स्थिते योजिला. होय, स्वप्नामध्ये वरदान दिलं, जागृतीमध्ये हातात बाण आहे. युद्धातच स्वप्न पडलं होतं आणि स्वप्न दिलं वरदान की ज्याच्यावर सोडशील तो मरेल. होय. जाग होऊन बघतात तर हातात बाण आहे, समोर शत्रू आहे. बाण शितीला लावला इंद्रजित. दोघे वीर पडी पाडी धनुष्य ओढिता कानाडी लक्ष्मणन वाचे निर्वडी हडबड गाडी सुरवरा. दोन वीरांच्या हातात बाण आहे. होय, मला सांगा, इंद्रजिताने यम बाण टाकलाय. आता माझं काही खरं नाही म्हणून जर लक्ष्मण पळाला असता, पण काय नो हे केले. एका चिंतिता विठ्ठले. इंद्रजितानं यम बाण सज्ज केल्यानंतर कुबेरानं पटकन आणून कोणता बाण दिला? कुबेर दत्त बाण दिला महाराज. आणि लक्ष्मणाचाच यश होणार, जय येणार. त्यामुळं दिसतंय काय, यावरून होईल काय याचा अंदाज काढायचा नाही. फक्त बेन शुद्ध ठेवायचं. करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगे. जय श्रीराम वाल्याची अवलाद नीट पाहिजे, अवलाद. कारण ज्ञानदेवा म्हणे नाम जपा हरीचे. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ज्याचं जपिवंत भजन आहे तो राक्षसाच्या बापाला कसाच ऐकत नाही. हातात बाण घेतला लक्ष्मणजी काय वरदाचा बाण अवशयाचा घेईन प्राण कैसेनी वाचेन लक्ष्मण चिंता गहन स्वर्गस्थान. स्वर्गातले देव म्हणू लागले यमान बाण इंद्रजिताला दिलेला आहे, लक्ष्मण कसा वाचल रे बाबा. भूताळीचे ऋषीवर सिद्ध चारण विद्याधर अवघे करीती हा कारणानी सौमित्र केवी सर्व ऋषी लोक हाहाकार करू लागले, घाबरले, म्हणले लक्ष्मण महाराज कसे वाचतील. इंद्रजित बाणा सोडित व सौमित्र रण निर्वडी समूळ त्याचा बाहू खुडी पाडिला पुढे सचाप. यम बाण लक्ष्मणावर सोडावा म्हणेपर्यंत लक्ष्मणानं वरुणाचा कुबेराचा बाण सोडला. इंद्रजिताचा हात तोडला. बाहूचरितास तुरा क्रंदला निशाचर सुवर करती जे जेकार धन्य सौमित्र धनुर्वाडा. हात बरोबर जरा चिरकल महाराज राक्षस. आता हात तुटला ना महाराज, चिरकल्या बरोबर देव लोक म्हणले यार जय श्रीराम. त्याचा येता शरदारुण बाणा मागे विंदी बाण बाहू पाडीला छेदून धन्य लक्ष्मण धनुर्वाडा. त्याचा बाण येईपर्यंत हात तोडला, म्हणले काय धनुर्वाडा लक्ष्मण आहे. दत्त वरद बाण मूळ गुह्य वदया पण इंद्रजित हस्ते पापा चरण पुरुष शरण सौमित्र. यमदत्त बाणानं विचार केला, म्हणला मालक धर्माच्या गोष्टी सांगताय आणि आपण अधर्म्याच्या हातातून सज्जनावर प्रहार करावा हे योग्य नाही, म्हणून हातास तुटून पडला. श्रीरामाचा सहोदर तो तवामुचाही सुमित्र बाण करोनी नमस्कार रे सत्वर तुनी रे. लक्ष्मणाचा बाण आणि रामाचा लक्ष्मण भाऊ, मग बापाचा भाऊ चुलता असतोय म्हणला. काका पाय पडतो म्हणला आणि बाण लक्ष्मणाच्या पार्टीत आला. जय द्यावया सुमित्र सुता सेवा घडावया रघुनाथा बाण निघाला लक्ष्मण भाता करावया घाता इंद्रजिताच्या. हे बघा गडे, राम कार्य करण्यासाठी निघा. होय, जग तुमच्या पायाच पडतं, जगाकडे दुसरा ऑप्शन नाहीये. वा बरोबर, दुसरा काहीच पर्याय नाही लोकांकडे पाया पडण्याशी. अगदी बरोबर. फक्त आपल्या अंतकरणामध्ये श्रीराम निष्ठा पाहिजे. धन कमवण्याची विष्ठा चित्तात नसली पाहिजे.
रामचंद्र प्रभूंवर जबरदस्त निष्ठा होती. यमाचा बाण इंद्रजिताकडे होताना आला कुणाकडे? पाया लक्ष्मणाच्या पडला आणि लक्ष्मणाच्या भात्यात गेला. म्हणला एवढी तरी सेवा आम्हाला घडू द्या हो महाराज. बाहूचे दिलासा चाप रणी खवळला निशाचर खडग हस्त्याती दुर्धर मारू सुमित्र धाविन्नला. हात राम भक्तावर निघाल्या बरोबर तुटून पडला, खवळला निशाचर. पण त्याची अवलाद कुणाची होती? राक्षसाची. एक हात तुटल्यानंतर सुद्धा आम्ही काटा मोडला तर पोतीला येत ना, पण त्याचा हात तुटला तरी रामाच्या भक्ताला संपवावं. हा राक्षस धर्माचं ते पालन करत. मरेल पण माग सरकणार. तुम्हा आम्हाला बुंदी खाऊन काम करायचे ना, काय येड्यावणी करायला? गाव गाव रामायण असावं मला. वा वा. घरोघर श्रीराम भक्त असावेत. आपल्याला घरोघर छत्रपती पाहिजेत. यासाठी रामायण मी सतत सांगत असतो. लाया खाऊन घरी झोपण्यासाठी रामायण नाही. श्रीराम द्रोह करणाऱ्या राक्षसांना पळता भुई थोडी झाली पाहिजे. याच्यासाठी लक्ष्मणासारखे जबरदस्त भक्त निर्माण व्हावे. यासाठी भावार्थ रामायण कथा आहे. यासाठी भावार्थ रामायण कथा आहे. कारण राक्षस त्यांचा धर्म पालन करण्यात त्याही वेळेस पटाईत होते, आजही आहे. मार खायला तयार पण नालायकपणा सोडत नाही. हातामध्ये खडग घेतला आणि इंद्रजित लक्ष्मणावर धावतोय. वाहता भडभडा बाण तोडीत खडग धारा मारावया सुमित्रा निशाचरा साटोप. भड 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 रगत वाहू लागलं महाराज. तरी लक्ष्मणालाच मारतो रे म्हणू लागला. यानं मंदिर बांधलंय. आता भी दलिंद्र महाराज गली बोळ्याने भुकालेत. हम येऊ करेंगे त्यो करेंगे. तुम्ही वाकडं तर बघा. चटणीत घालून शेंगदाणे कुठल्यासारखं कुटू महाराज. आमच्या आराध्याकडे जर कुणी वाकडं बघेल तर त्याची अवलाद बुडवल्याशिवाय शांत बसणार नाहीत. असे जबरदस्त संत पाहिजे. महागा झाल्या भुजपात मी नाही झालो शंकित जनी श्लाघसी तू येत करीन घात निमिषार्ध. म्हणला लक्ष्मणा माझा हात तुटलाय म्हणून तुला वाटायलंय का जिंकलो जिंकलो जिंकलो? आत्ता मारतो रे म्हणला. बाहू तुटला ते नाटवत खडग घेऊनी तळपट उल्लाळ देऊनी उसळत करावया घात सोमित्रा. विचार करत नाही. हातामध्ये खडग घेतलं. भडभड भड रक्त वाहत असताना सुद्धा लक्ष्मण चरका चवक दावित सूर्याची आगळीक आला सुमित्रा सम्मुख खडगे मस्तक छेदावया. खडग हातातून भडभड भड रक्त वाहत. एक हात तुटलाय तरी डकण्या हातानं असं फिरवू लागलं महाराज. चम 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 चम. लक्ष्मणा म्हणला तुझं तर मुंडकच तोडतो म्हणून येतो. सौमित्र सोडी जे जे बाण खडगधारा तोडी आपण रणी मारावया लक्ष्मणाला गरजून खडगे से. लक्ष्मण लागून बाण सोडत होते. लक्ष्मणाचे बाण तलवारीनं तोडत 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 इंद्रजित अंगावर धावतोय. इंद्रजित ते कोणी दुर्धर रणी खवळला सुमित्र दंडावया निशाचर रुद्रास्त्र संयोजे. जबरदस्त असणारा राक्षस इंद्रजित बघितला. हातामध्ये भगवान शंकराचं त्या ठिकाणी अस्त्र घेतलं. लक्ष्मण काय मंत्र समंत्राभिमंत्रोणी रुद्राक्ष सवेग सोडी पाय सुमित्र निशाचर दंडावया. राक्षसांना मारायचं असेल तर सदा भजन करणाराचं शस्त्र लागतं. जगात तपामध्ये श्रेष्ठ कोण आहे? भगवान शंकर. आणि त्यामुळं रुद्राचा मंत्र घेतला, बीज जपलं आणि राक्षसावरती सोडता. देखोने छत्रपात इंद्रजित खडक धारा हाणीत घाई ठिणग्या उसळत लकलकेत
आकाश है शस्त्रपात येतोय बघितलं इंद्रजित खडगदारा हनीत बाणाच्या ठिणग्या सगळीकडे उडू लागल्या धाव चुकवावया नेहटी पळो जाता गुप्त परिपाटी रुद्र श्रे पुरविले पाटी कपी पुच्छासाठी पळवेना इंद्रजिताने विचार केला म्हणला रुद्र शस्त्र आलेला आहे पळावं 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 पण हे अस्त्र माग लागून मारतय आणि लय लांब जायचा प्रयत्न केला तर शिपूट धरतय पळो जाता पळवेना लपो जाता लपवेना घाव वारिता निवारेना लागली नयना टकमक राक्षसाचा कार्यक्रमच बंद केला महाराज पळो जाता पळवेना पळून जावं वाटले म्हणला पण हे शिपूटवालं गचलांड्या देत आणाले लपो जाता लपवेना कुठेही लपायचा विचार केला कवा शब्दाचा गोंडा यायला की महाराज ठो दिशी ठेका दिल्याबरोबर बाहेर काढाले काय करावं लागेल कपी पुच्छासाठी पळवेना टकमक 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 इंद्रजित बघू लागला पर्याय नाही हो मित्राचा शस्त्रघात खडगीसीचे दोन्ही हात पाडीला लंकेयात सुर गरजाता स्वानंद असा टकमक 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 इंद्रजित बघतोय तोपर्यंत रुद्राक्ष मंत्र त्या ठिकाणी जपलेला अस्त्र गेला दणकन हात तोडला आणि इंद्रजिताचा हात लंकेमध्ये पडला विदिता दोन्ही भुजाधार निशस्त्री झाला निशाचर शस्त्रेण हानिता सौमित्र इंद्रजित थोर शोभला दोन्ही हात तोडले लक्ष्मण म्हणले आता याचे हात तुटले त्याला काय करायचं लक्ष्मण शांत बसले हो राक्षस शांत बसतात का नाही आणि तुम्ही आता लोक एक म्हणतात महाराज लय हसू येतो लोकांचं आमच्या इथले तसे नाहीत काय येडा धंदा आहे अरे तो राक्षस आहे आणि राक्षस तसा ना असा नसतो राक्षस राक्षस असतो हात कापल्यानंतर सुद्धा इंद्रजित काय करतोय का आम्ही गिळावे मनुष्यासी मुख्य हाते रहे आमासी तुझ मी गिळीन निमेशेशी अतियावेसी धाविनला लक्ष्मणा हात तुटलेत म्हणून काय समजायलाच म्हणला माणसं खाणारी अवलाद आमची जनावर तर खाताव म्हणला पण माणसं बी खाताव आणि तुझ्यासारख्या महाराजाला खाला तर लय आवडतंय डोळे वाहे वाता रुधिर रणी खवळला निशाचर गिळावया सौमित्र पसरोणी वत्र चालिला दोन्ही हातातून भड 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 रक्त वाहू लागलं लक्ष्मणाला घेण्याच्या आवेशाने इंद्रजित धावतोय अमित विंदिताई बाण मागे न सरे आपण गिळावया लक्ष्मण पसरोणी वदन धाविनला अनेक बाणांचा वर्षाव लक्ष्मण करतात तरी इंद्रजित माग सरकत नाही आ व्हाय 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 करून येऊ लागलं ग्रहणी राहू गिळी चंद्र तैसा गिळावया सौमित्र धाविनला निशाचर विशाळ वत्र पसरोणे ग्रहणाच्या दिवशी राहू चंद्राला गिळतो तशा प्रकारे दाभाड पसरून लक्ष्मणाला घेण्यासाठी इंद्रजित साधारण बाणवात तेने न मरे इंद्रजित त्याचा करावया शिरपात निर्वाण शर घेत सौमित्र सामान्य बाणाला इंद्रजित गुमानतच नाही होय लक्ष्मण म्हणले याचा शिरच्छेद करण्यासाठी राक्षस मरेपर्यंत शांत बसत नाही तुम्ही आम्ही सुद्धा राम राम म्हणता जावो माझा प्राण इथपर्यंत भजन केलं पाहिजे कारण राक्षसाच्या मुक्तीचं सूत्र आहे सज्जनाचा द्वेष आणि श्रीरामाचा विरोध आणि विरोध करत 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 मेला तर त्याला मुक्ती आहे म्हणून ते कयामतची वाट बघतात महाराज आणि तुम्हा आम्हाला याजसाठी केला होता टास शेवटीचा दिस गोड भावा ते त्यांच्या धर्माचं पालन करण्यासाठी कटिबद्ध आहेत तुम्ही सुद्धा तुमच्या धर्माचं पालन आपण सुद्धा आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे हातात धनुष्य निर्वाणीचा घ्यावा आणि राक्षसाचा शिरच्छेद करावा लक्ष्मण विचार वया इंद्रजिताचा प्राण इंद्रदत्त वरद बाण सौमित्रे सज्जिला पण जासी निवारण
असेना. इंद्रदेवानं दिलेला धनुष्य बाण हातात घेतला, जासी निवारण असेना. लक्ष्मणजी काय करतात ऐका. बाण श्रेष्ठ वीर श्रेष्ठ धनुष्य वाहिले अतिश्रेष्ठ कानाडी ओढिली यथेष्ट शत्रू कंठ छेदावया. बाण श्रेष्ठ आहे, वीर श्रेष्ठ आहे आणि धनुष्य श्रेष्ठ त्या ठिकाणी योजिलेला आहे राक्षसाचा कंठ छेदण्यासाठी. नीता बहुता शस्त्रघात नवे इंद्रजित शिरपात या लागी निर्वाण बाण अद्भुत स्वयं सज्जित सौमित्र. सामान्य बाण मारून इंद्रजिताचं मुंडक तुटणार नाही म्हणून निर्वाण बाण काढला, इंद्रजितावर जोडला. युद्ध मांडिल्या निर्वाण सज्जोनी निर्वाणीचा बाण घालुनी श्रीरामाची आन विंदी आपण सौमित्र. निर्वाणीचा बाण घेतला, श्रीरामचंद्र प्रभूंची आन वाहिली आणि राक्षसावर सोडता. कैसे कैसे राम शपात लक्ष्मण घालिता झाला येत सावधान तो वृत्तांत श्रोते श्रीमंत परिसोत. श्रीमंत श्रोत्यांनी ऐका, वा वा. कारण दलिंद्र ऐकायला येत नाही. ते कुठं बसलेले असते, तंबाखूला चुना लावीत अनंत वाचाळ बरती बरळ. त्या कैसा दयाळ पावे हरी. आणि गोष्ट लक्षात घ्या, कैसे कैसे राम शपथ. लक्ष्मण बोलू लागलेला रामाची शपथ. कारण भक्ताच्या पुरुषार्थानं भगवंत यशस्वी होतो, म्हणून भक्त व्रत धरतो, तप धरतो. जसं भारताच्या सन्माननीय पंतप्रधानांनी 22 जानेवारी दिवशी सांगितलं महाराज, रामचंद्र प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भगवंतांना पहिल्यांदा माफी मागितली. प्रभु राम जी हमें क्षमा करे, हमारे पुरुषार्थ में कुछ तो कमी थी, इसलिए इतने दिन प्रतीक्षा करनी पड़ी. माय बापांनो, भक्ताच्या पुरुषार्थावर भगवंताचं यश असतं. आज इंद्रजित मेल्यानंतरच रामाचं राज्य येणार आहे, म्हणून लक्ष्मणानं भक्तीचा पुरुषार्थ केलाय, तपाचा पुरुषार्थ केलाय आणि तो पुरुषार्थ रामचंद्र प्रभूंच्या यशासाठी केलाय. लक्ष्मणानं पुरुषार्थ केला किंवा राम मंदिर बनवण्यासाठी श्रेष्ठांनी पुरुषार्थ केला. आम्ही उग रामायण चालवण्यासाठी केला पाहिजे हो. कारण जप तप कर्म कुणासाठी? रामासाठी. आणि रामासाठी नसेल तर वाहुगाची श्रम व्यर्थ जाया. रामचंद्र प्रभूंची काय काय शपथ घेतोय, त्यावेळेस इंद्रजित मरतोय. इंद्रजित मरणं म्हणजे बाजारच्या गप्पा मारल्या इतकं सोपं नाहीये. काय पराकाष्ठा केली ऐका. श्रीराम धर्मातीत तोची धर्मात्मा सुनिश्चित येणे सत्य शिरपात हो रणात शत्रूचा. होय, श्रीराम कोण आहे? श्रीराम धर्मातीत, धर्म आणि अधर्माच्या अतीत रामचंद्र प्रभू आहेत. म्हणून रामाला शास्त्र लागू नाही बर. शास्त्राचा बाप राम आहे. आणि तोची धर्मात्मा कसा आहे? सुनिश्चित. आपला निश्चय असला पाहिजे की धर्मात्मा कोण आहे? राम आहे. परमात्मा कोण आहे? राम आहे. येणे सत्य शिरपात, ही सत्य सद्भाव प्रत्येकाच्या अंतःकरणात असला की राक्षसाचं नाक कापता येते, राक्षसांचं मुंडक कापता येते. नाहीतर ती आपलं नाक कापतेत महाराज. आणि मग खाली मन घालून रामायण सांगावं लागतं. राम अयोध्येत जन्मले, अयोध्येत मंदिरच नाही महाराज. असं झालं होतं. पण ज्यावेळेस सत्य सद्भाव निर्माण झाला आणि जबरदस्त मंदिर तयार झालं मायबापांनो. इथं सांगताय श्रीमंत श्रोत्यांनी ऐका, अशा प्रकारचं सत्व आहे आणि या सत्वामुळं त्या ठिकाणी रावणाचा शिरपात होणार आहे, इंद्रजिताचा.
श्रीराम सत्या सत्यातीत श्रीराम सत्याचे निज सत्य जरी हे श्रीराम सत्यव्रत शिरपात हो शत्रुता. श्रीराम सत्य आणि असत्याच्या अतीत असतील आणि सर्व जगातल्या सत्वाचं निजसत्व श्रीराम असते. त्यामुळे राम कार्यासाठी तुम्ही वरवरची सत्व सोडून जरी दिली तरी देव जोडे तरी करावा धर्म. कारण सत्य एकच आहे. बाकीचे सामान्य सत्य आणि शाश्वत सत्य कोण आहे? श्रीराम आहे. पण एखाद्या आतंकवाद्यानं विचारलं, म्हणलं भारत उडवण्यासाठी मी काय करू, खरं सांग. आता खरं बोलावं म्हणून त्याला सांगावं. भारताचं संरक्षण करणं हे जसं कर्तव्य सत्य कर्तव्य आहे, तसं श्रीरामाचं भजन करणं हे सर्वांचं सत्य कर्तव्य आहे. याच्या आड येणारं सर्व खोटं सत्य, सत्याचं निज सत्य फक्त श्रीराम आहे. आणि जर हे सत्य सत्य असेल तर माझ्या या बाणानं इंद्रजिताचा शिरपात होईल. श्रीराम स्त्री पुरुषातीत तोची स्त्री पुरुष समस्त हेची श्रीरामाचे निजव्रत तरी हो शिरपात शत्रूचा. श्रीराम हा स्त्री पुरुषाच्या अतीत आहे आणि तोची स्त्री पुत्र समस्त. रामचंद्र प्रभू स्त्री नाही, रामचंद्र प्रभू पुरुष नाही, तर सर्व म्हणजे राम. म्हणून स्त्रीत्व ही तुझं माझी नाही, नपुसकाहुनी पाहिन वेश तोही तैसाची लटिकाचे. होय, म्हणून तोची स्त्री पुरुष समस्त हेच श्रीरामाचं निजव्रत. आणि जर हे सर्व असेल, होय, हे कुणाला मान्य असतं? सत्य सद्भाव. म्हणून भरते सत्य सद्भाव. आणि असा भारतात सत्य सद्भाव असेल तर भरते साचार रामरावो. रामराव प्रगट होतो. भरते प्रगट रामरावो आणि कुणाशी सर्वत्र पाहो सर्वासे. आणि असं होण्यासाठी रामाचं निजवृत्तावर विश्वास असला पाहिजे. आणि माझा विश्वास असलेली प्रभूची व्रत सत्य असतील तर या बाणानं निशाचर मरे. श्रीराम दशरथाचा सूत तोची ब्रह्म सुदोदित येणे सत्य इंद्रजित पडो रणात या बाणे. रामचंद्र प्रभू हे दशरथाचा मुलगा आहे आणि तेच सदोदित ब्रह्म आहे. आणि मी बोलत असलेलं सत्य असेल तर याच बाणानं राक्षस मरे. श्रीराम स्त्री पुत्री युक्त सकळ कुटुंबेसी नांदत तो राम सत्य द्वैत्वातीत तो हो शिरपात बाणे येणे. रामचंद्र प्रभू स्त्री पुत्र भक्त कुटुंबेसी नांदत. म्हणून सगळं जग हे कुणाचं कुटुंब आहे? प्रभूचं कुटुंब आहे. म्हणून जगाला कुटुंब व्हायचं, घराला कुटुंब सुखी व्हायचं झालं की बापावर विश्वास पाहिजे. बापावर विश्वास, बापावर एकनिष्ठ असेल तर परिवार बाप कसाही पोचतोय. आणि हा तर लक्ष्मीचा नवरा आहे महाराज, परिवाराला कमी पडत असते. होय, त्याच्यामुळं एवढ्या ओव्यामध्ये जी निष्ठा सांगितली, काय निष्ठा, आणि ही निष्ठा जर समाजात असेल तर कसलाही राक्षस मरतो. आणि राक्षस मेला की राज्य बापाचं, मग काय कमी हो काय उणे अमासे. आणि अशा प्रकारच्या निष्ठेनं लक्ष्मण म्हणू लागले, ही जर माझी निष्ठा असेल तर राक्षस मरे. रामा नाही द्वंद्व भान तो सर्वांगी चैतन्य घण येणे शपथे शिरपतन पावो आपण इंद्रजित. रामाला द्वंद्वाचं भान नाही. हे जर रामचंद्र प्रभू चैतन्य घन आहे, हे जर सत्य असेल आणि त्या सत्यावर माझी जबरदस्त निष्ठा असेल तर या बाणानं कोण मरेल? इंद्रजित. इंद्रजित मरेल. राक्षस मारण्यासाठी तुमची आमची ईश्वरावर काय पाहिजे? निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे. म्हणून ईश्वर निष्ठेची मानली आहे. पण आजकाल लोकांची निष्ठा निष्ठी आहे म्हणून राक्षसाच्या हातानं खपका खपकी खायले.
सकळ भूते रघुनाथ हे वेदशास्त्रा सत्यसंमत तरी इंद्रजिताचा शिरपात होरनाथ बाणे येणे. होय सकळ भूते रघुनाथ आणि हे वेदार्थ सत्यसंमत. सर्व भूतांमध्ये सर्वाधिठी राम हे वेदानं सांगितलंय. आणि हे संमत जर सत्य असेल ममांशु जीवलोके, अशा पद्धतीचं जर सत्य असेल तर जीवाचा विनाश करणारा राक्षस माझ्या बाणानं मरे. माझा आत्मा रघुनाथ हेचे श्रीरामाचे नित्यव्रत येणे इंद्रजिताचा शिरपात होरनाथ बाणे येणे. माझा आत्मा रघुनाथ आणि हेची श्रीरामाचे सत्यव्रत म्हणून माझ्याच हृदयी भगवंत. हे जर सत्यव्रत सर्वांकडे असेल तरी येणे इंद्रजिताचा शिरपात. इंद्रजित मारण्यासाठी, राक्षस मारण्यासाठी कुठल्या भगवंताचं भजन करा? हृदयातल्या. आणि हृदयात कोणता देव आहे? तैसा हृदया माझी रामो. मग याच बाणानं राक्षस मरेल असं म्हणतात. श्रीरामाची आन इंद्रजिताचा गेला प्राण लक्ष्मणे विंधोनिया बाण शिरसत्रान छेदिले. आणि बाणाला रामचंद्र प्रभूंची अशा प्रकारची आण घातली. बाण सुटल्याबरोबर भक्ताच्या आण ची शान राखावीच लागेल. हे रामाचं काम आहे महाराज. रामचंद्र प्रभू ब्रह्म आहेत तर मरेल. एका क्षणार्धामध्ये इंद्रजिताचं शिर तुटलं आणि जमिनीवर पडतंय. निधडा सोमित्र विंदोनिया बाण दुर्धर गगना उडवोनिया शिर निशाचर पाडिला. धन्य निधड असणारा सौमित्र आहे. होय, कुणाचा मित्र? सर्व जगाचा मित्र, विश्वाचा मित्र तो सुमित्र. आणि विश्वाचा शत्रू तो राक्षस. म्हणून विश्वाच्या मित्रानं विश्वाचा कोण मारला? शत्रू मारला. कुणावर विश्वास ठेवून मारला? विश्वाच्या मित्रानं विश्वाचा शत्रू विश्वाच्या नाथाच्या चरणावर माथा ठेवून राक्षसाचा माथा उडवला आणि रणभूमीच्या ठिकाणी राक्षस पाडला. मुकुट कुंडले शिरस्रान शिरे कवच खडगे धनुर्धारी शिरछे दोनिया बाणाग्रे धरेवरी पाडिला. मुकुट कुंडल घातलेला, हातात खडग घेतलेला, धनुष्य त्या ठिकाणी धनुष्य बाण सोडला आणि इंद्रजित जमिनीवर पाडला. इंद्रजित पडता क्षिते वदे सौमित्राची स्तुते तू परमात्मा ब्रह्ममूर्ती मी परम मुक्ती पावल. इंद्रजिताचं शिर जमिनीवर पडल्याबरोबर वदे सौमित्राची स्तुती. साधूची स्तुती त्यावेळेस केली जाते ज्यावेळेस समोरच्याला साधू मुळे राम कळतो. त्यामुळे साधू जगाला काय देत असतो? राम देत असतो महाराज. आणि राक्षसाला का मारायचं असतं माहितीये का? ते मरेपर्यंत राम मान्य करत नाही. आणि मेल्या मेल्या लक्ष्मणाच्या पाया पडू लागला. म्हणला, लक्ष्मणा, ब्रह्ममूर्ती असणारा परमात्मा राम मला मिळाला, धन्यवाद. नमस्कार हनुमंता नमन वानरा समस्ता नमस्कार रघुनाथा परम मुक्तता पावल. हनुमंता तुम्हाला नमस्कार, वानरांना नमस्कार, विभीषणाला नमस्कार, कारण परम मुक्तता पावलो. अंगाचे तुकडे 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 होईपर्यंत त्यांना मार खावा लागतो, त्यावेळेस मुक्ती मिळते. बुटानं तुडू तुडू वानरांनी मारलं होतं त्याला, त्यावेळेस कुठं मुक्ती मिळाली. आणि तुमचा आमचा धर्म किती सोपा आहे. खायला नुकती मिळायला मुक्ती, काय चिंताच नाही हो. काय सकाळपासून फिरा, प्रत्येक ठिकाणी या महाराज, बसा महाराज, बसा महाराज. प्रेम आहे हो. जगाच्या बापाचं भजन करा, सुखात राहा, आनंदात राहा, मजा करा.
पण कुत्र्याच्या अवलादीचे महाराज हो बुंदी बालुशाही बासुंदी सोडून हाडं खाला जाते काय. असं वागांनो, चांगलं खा, चांगलं राहा, चांगलं बोला, चांगलं ऐका, चांगलं होत असतंय असं सांगतात. इंद्रजित पडता धरे बरे वानर विरा हर्ष भारी राम नामाच्या गजरी जय जयकारी गर्जते. इंद्रजित जमिनीवर पडल्याबरोबर वानर वीरांनी त्या ठिकाणी गर्जना केली महाराज. प्रभु रामचंद्र भगवान की जय. विजयी झाला लक्ष्मण हरिके नाचे विभीषण स्वर्गी उल्हासले सुरगण भेरी निशाणे त्राटिले. लक्ष्मण विजयी झाल्याबरोबर सर्वात जास्त आनंद कुणाला झाला माहिती का? लक्ष्मणावर विश्वास ठेवून ज्यानं पार्टी बदलली होती का, त्या बिभीषणाला विश्वास. कारण बिभीषणाला शेवटपर्यंत वाटणं गेलं महाराज. बिभीषण किती वेळेस चिरकू रडलाय. कारण बिभीषणाला माहिती होतं इंद्रजित किती खतरनाक. इंद्रजिताला साधं समजू नका, हलक्यात घेऊ नका. लक्ष्मणाकडे त्या लेवलची रामचंद्र प्रभूंवरती आस्था होती. जरा जरी विश्वास डगमगला असता, मला सांगा, इंद्रजिताच्या हातात यमदत्त बाण असताना लक्ष्मणाच्या हातात होतं काय? काहीच नव्हतं. यमदत्त बाण मारला असता तर काहीच खरं नव्हतं. पण त्या क्षणाला रामानं काय दिलं? कुबेराला पाठवलं आणि बाण दिला. तुम्ही फक्त राम कार्य करायला निघा हो. उगा कुत्र्यानं बैलगाडी खाली चालायचं मीच वडालो म्हणायचं. नाव आपलं काम त्याचं करून घेणाराही तोच आहे. त्याच्यामुळं वाग हो, निमित्त राम कार्याचं करा आणि कल्याण आपापलं करून घ्या. गाणी गाते हर्षाप्सरा नाचती दिव्य सुमने नेनो किती सूर वर्षते स्वानंद. अप्सरा नाचू लागल्या, गंधर्व गायन करू लागले, दिव्य नाना प्रकारच्या दुधुंबी. जसं 22 तारखेला लोक नाचले की नाही, डॉल्बी लावू लावू नाचले, कुणी मृदंग लावले. कसंही नाचा रे, उलट नाही नागवं नाचा. पण कुणाच्या नावावर नाचायचं? जय श्रीरामच्या गर्जनावर. हे बघा, जय श्रीरामच्या गर्जनावर नाचताना लाजायचं नाही आणि बाकी कुठंच वरी तोंड करून नाचायचं नाही महाराज. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगे. प्रभूच्या पुरुषार्थाचा आनंद व्यक्त करावा, प्रभूच्या विजयाचा आनंद व्यक्त करावा. हे जातिवंत भक्ताची लक्षण आहे. चंद्रवरुण कुबेर हरिके नाचते समग्र वत्र वदाहुनी फार हर्ष निर्भर सुरसिद्धा. इंद्र नाचू लागला, चंद्र नाचू लागला, वरुण नाचू लागला, कुबेर नाचू लागला. कारण ही कोणतं बी 15 दिवस बिना आंघोळ्या केलेल्या राक्षसाने गचलांडी धरायची इंद्राची. राक्षसाचं राज्य म्हणजे काय असते महाराज? कुणाला बी गचलांडे द्या, कुणाला बी काही करा, म्हणजे मेल रे. इंद्र तर म्हणला यानं मला बांधून नेत. शेवटी इंद्रदत्त बाण त्या ठिकाणी कुबेर, त्या इंद्रजिताचं शिर तुटलं, इंद्रजित मेला. एकंदरीत सर्व जगाला आनंद झाला. वत्रासुर मेला होता, त्यावेळेस जेवढा झालता त्यापेक्षा झाला. आनंदाच्या सुख निर्भरे स्वर्गी गिरा गजरी सिद्धचारण ऋषीश्वरी जय जयकारी गर्जी जय. आनंदाच्या सुख निर्भरानं स्वर्गी गिरा गजरी सिद्ध चारण ऋषी सगळे जय जयकार करू लागले महाराज. कोणी असल, फक्त तोंडात काय होतं? जय श्रीराम. आता डोक्यात एकच ठेवायचं, आता घरोघरी जय जय राम कृष्ण हरी. कारण जय श्रीराम झालंय, पण आणखी अर्धा मंत्र बाकी आहे. तसं काल थोडं लय झालंय वाटतं, पण आणखी जय श्री कृष्ण बाकी आहे.
मथुरेत सुद्धा मंदिर झालं पाहिजे, त्यासाठी लक्ष्मणासारखी आस्था उभी राहिली पाहिजे. धन्य सुमित्र राम बंधो, केला इंद्रजिताचा वधू, एका जनार्दना स्वानंदो परमानंद रामायणे. नाथ महाराज सांगू लागले, माय बापांनो, धन्य सौमित्र राम बंधू, रामाचा बंधू असणारा धन्य आहे सौमित्र. त्यानं काय केलं? केला इंद्रजिताचा वधू. रामावर निष्ठा असणं हे रामाच्या बंधू सौमित्र असल्याचं लक्षण. आणि असे सौमित्र विश्वामित्र विश्व कल्याण करण्यासाठी तप करतात, स्वतःला झिजवतात आणि पुरुषार्थ करून जगाला राम देतात. जगाला रामराज्य कुणामुळे आलं? लक्ष्मणासारख्या महात्म्यांच्या त्यागामुळं. म्हणून एक जनार्दना स्वानंदू. रामायणात कोणता आनंद आहे? परमानंदू रामायणी. त्यामुळं खरंच आनंद घ्यावा वाटत असेल, खरं सांगालोय, उग आनंद घ्यावा वाटत असेल तर ती कुठेही जाते. खरा आनंद घ्यायचा असेल, परमानंद घ्यायचा असेल, सर्व आनंद घ्यायचा असेल, खरंच सुखी व्हायचं असेल, उगाच एखाद्याला विचारायचं का गंगाखेडला रस्ता कुणीकडे चाललाय हो, जाचा असलं तर विचार. उगाच विचारलं की ती कांसुली देत असते मला, एक दोनदा बघते पुन्हा रटे देत असते. तसं जगामध्ये प्रत्येक जन्मलेला व्यक्ती सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. पण खरंच सुख मिळवायचं असलं, सुख मिळवण्याची खरोखर इच्छा असली तर रामायणाच्या नादी लागा. जय श्रीराम म्हणायला शिका. प्रभू रामचंद्रजींचे भक्त बना. जीवनात सुख काय आहे हे लक्षात येईल. नाथ महाराज सांगतात, श्री भावार्थे रामायणे युद्धकांडे काकाटिकाया इंद्रजित वधू अध्याय 39 वया 150. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरे. माय बाप्पांनो, आज भावार्थ रामायणातील 39वा अध्याय आदरणीय सरांनी वाचन केला. आम्ही निरूपण करण्याचा प्रयत्न केला. थोडं कमी अधिक झाला असेल तर क्षमा करा. हो, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, खरंच जर तुमचं कुणावर प्रेम असेल तर त्याला एवढा अध्याय शेअर करा. समोरच्याच्या जीवनातली सर्वात मोठी गिफ्ट असेल. जगात यापेक्षा मोठी गिफ्ट नाही महाराज. कुणाला द्यायचंच असेल तर रामायण द्या, कुणाला द्यायचाच असेल तर राम द्या. कारण दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवे. म्हणून आमचे व्हिडिओ शेअर करा बरं का. अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओजला लाईक करा. कारण लाईक जास्त असलेले व्हिडिओ युट्यूब अनेकांपर्यंत पोहोचवत असत. खाली जय श्रीराम म्हणून कमेंट लिहा. कारण ज्याच्यावर समाज वेळ देतो त्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम समाज माध्यम करत असतात. आणि आपल्याला घरी बसून जर परमार्थाचा सेवक बनता येत असेल तर मग कंजूशी कशासाठी. छोटस हात बटन दाबा, अनेकांना पाठवा. ज्याच्यावर प्रेम आहे त्याला सर्वात मोठी भेट म्हणून रामकथा पोहोचवा त्याच्यापर्यंत. त्याचं कल्याण होईल, तो अनेकांचं कल्याण करेल आणि तो सर्वात जास्त ऋणी तुमचा होईल. प्रभू रामचंद्र भगवान की जय. रामकृष्ण रामकृष्ण हरी. आस्था भावार्थ रामायण चॅनलच्या माध्यमातून घरोघरी नाही, प्रत्येकाच्या खिशामध्ये एक बटन दाबलं की श्रीराम कथा ऐकता येईल. एवढी प्रभूची कृपा आहे, एवढी सुविधा आहे. तर मग माग कशाला सरकता. हा देश राम झाला पाहिजे
या राम बनवण्याच्या, राष्ट्राला राम बनवण्याच्या, कारण त्या दिवशी पंतप्रधानांनी सांगितलं देव से देश और राम से राष्ट्र. त्यामुळं भारताला मजबूत बनवायचं असेल तर त्यामध्ये आपलाही खारीचा वाटा. यासाठी रामकथा पोहोचवण्याचा यज्ञ आणि त्या यज्ञात तुमच्या सहकार्याची आहुती अपेक्षित आहे. रामकृष्ण. रामकृष्ण.